तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो कालच्या लेक्चरमध्ये आपण जो UPSCचा जो सिलेबस बघले होते ते तर बघलेच. आज जो आपण बघणार आहोत तो MPSCचा बघणार आहोत. आणि MPSCमध्ये सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणजे जो आपण डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार अशी पोस्ट आहे, DYSP अशी 3 पोस्ट आपली राज्यसेवा कंडक्ट करत असते. कोण? राज्यसेवा. राज्यसेवा MPSC मार्फत राज्यसेवा म्हणून जो कंडक्ट करणारी परीक्षा असते, कोण असते? राज्य लोकसेवा आयोग. राज्य लोकसेवा आयोग. राज्य लोकसेवा आयोग मार्फत जो आपली राज्यसेवा ही परीक्षा कंडक्ट होत असते. जर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो MPSC मधली MPSC मध्ये सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणजे जो आपण बघणार आहोत राज्यसेवा. याचा आज आपण सिलेबस बघणार आहोत. काय बघणार आहोत? किती मार्काचा जो टॉपिक म्हणजे किती मार्काला पेपर असते, काय असते, जे आज आपण या लेक्चरमध्ये जो राज्यसेवाचा जो सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये DYSP, तहसीलदार, आणि तिसऱ्या नंबरमध्ये SDM सब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अशी 3 पार्टमध्ये जो सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणून आपण ओळखली जाणारी अशी 3 पोस्ट आहे. याच्यात अशी पण एकूण 28 पोस्ट असते, पण तो रँकनुसार आपण जो मोकली जाणारी सर्वात महत्त्वाची म्हणतो. मागच्या व्हिडिओमध्ये जो आपण UPSCमध्ये बघलेलो IAS, IPS आणि IFS अशाच प्रकारे अशी 3 पोस्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. तर आज आपण राज्यसेवाचे सर्वात महत्त्वाचा पेपर म्हणजे UPSC सारखाच असते, जो सेम सिलेबस आहे, काही वेगळा दुसरा काही नाही. तर याच्यात प्रिलिम्स असते. प्रिलिम्स असते याच्यात आपले पेपर नंबर 1 GS, हे 200 मार्काला असते आणि याच्यात असते एकूण 100 क्वेश्चन. एकूण असते 100 क्वेश्चन. किती असते? 100 क्वेश्चन. सेकंड नंबरमध्ये याला म्हणतो आपण CSAT. UPSCमध्ये पण आपण असाच बघलो तो CSAT क्वालिफाईंग पेपर असते. अशी 400 मार्काची पहिली टर्म असते. पहिली टर्म असते आपली 400 मार्काला. याच्यात आपल्याला 33% मार्क घ्यावं लागतं. मार्क घेतले या पेपरमध्ये तर पहिला GS1चा पेपर आपला चेक होणार नाही, तर अन्यथा चेक होणार नाही. याच्यासाठी सर्वात महत्त्वाची काही आपली GS2चा पेपर असतो, म्हणजे प्रिलिम्समधला GS2
CSATचा पेपर असतो. तो CSATचा पेपर आपल्याला पहिले 33 मार्क अनिवार्य घेणे म्हणजे घेणे आहे. तर त्याच्यातूनच ते आपला GS1चा पेपर जो तुमचं किती मार्काचं सोडवलं असेल तुम्ही, तर तो चेक होणार. याच्यावरून दोघांवरून आपली मेरिट ठरत असते. याच्या दोघांवरून मेरिट म्हणजे काय, फर्स्टची मेरिट नाही, तुम्ही मेन्समध्ये जाणार की नाही, क्वालिफाय आहे की नाही, याची मेरिट ठरत असते. तर अशी झाली 33 म्हणजे 66 मार्क तुम्हाला घेणे याच्यात अनिवार्य आहे. तसं CSATमध्ये 66 मार्क. एकूण किती क्वेश्चन असते? 80 क्वेश्चन असते. आता सेकंड नंबरवर गेले आपण. जो मेन्स असतो, मेन्स ह्याच्यामध्ये 1750 मार्काचे असते. किती? 1750 मार्काची मेन्सची आपली असते. 1750 मार्काची. 1750 मार्कामध्ये सर्वात पहिला जो आपल्याला आलेला आहे निबंध असते. पहिला AC निबंध ही असते 250 मार्क. 250 मार्कला. सेकंड नंबरचा आहे GS1, हे सुद्धा 250 मार्काला. आता थर्ड नंबर GS2 सुद्धा आपले 250 मार्कला असते. असे 6 पेपर असते. क्वालिफाय पेपर 2 असते याच्यात. तर चौथा नंबर आलो GS3 सुद्धा आपला 250 मार्काला असते. GS3 250 मार्काला. पाचवा नंबर झाला GS4. GS4 असतो आपला. GS4 म्हणजे इथिक्स, नीतिशास्त्र, सचोटी, संयोग्यता, हे आपला चौथा नंबरचा आहे. आणि 6वा पेपर जो असतो आपला तो ऑप्शनलचा असतो. दुसरा नंबरचा ऑप्शनलचा. हे दोन्ही पेपरमध्ये आपल्याला 500 मार्क असते. 500 गुण याच्यावरच आहे. आपल्याला 28 विषय दिलेले असते. 28 विषयामधून जो आवडता विषय असतो तो आपल्याला आपण मार्क त्याच्यावरून जो विषय आपला आवडता असतो ते घेऊन आपण तो विषय सिलेक्ट करत असतो. त्याच्यावर MPSC राज्यसेवा त्याच्या मनानुसार पेपर कंडक्ट करत असते. हे पण 250 मार्काला असते. ऑप्शनलचे 2 असते. 250 मार्काला एक असते पहिला आणि ऑप्शनलचा दुसरा 250 मार्काला. असे 2 पेपर याच्यात होत असते. तिसऱ्या नंबरमध्ये बघले जर आपण आता 8वा नंबरचा जो पेपर असतो आपला क्वेश्चन ते क्वालिफाईंग पेपर असते 300 मार्काला. हिंदीमधून असते UPSC देणाऱ्याला आणि
मराठी दिलेला इंग्लिशमधून असते आणि महाराष्ट्र राज्य सेवानुसार मराठीतून एक पेपर असते, एक इंग्लिशमधून एक असते, एक मराठीतून असते. असे 2 पेपर असतात. क्वालिफाईंग पेपर असते, एक क्वालिफाईंग पेपर असते. याच्यात 75% मार्क घेणे अनिवार्य आहे, नाहीतर तुमचे मेनचे पेपर धरले जाणार नाही, चेक होणार नाही. जो सेकंड नंबरचा, थर्ड नंबरचा पार्ट असतो आपला, जो इंटरव्ह्यू म्हणून आपण घोषित केलेला आहे, UPSC पण तेच कंडक्टरनुसार करते आणि आपण पण तेच करतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगानुसार. तर जो MPSC जो आहे ना, 275 मार्काचा जो इंटरव्ह्यू असते, तो सुद्धा UPSC सारखा सेम पॅटर्ननुसार 2023-24च्या GR अनुसार सेम करण्यात आलेला आहे. याच्यानुसार अशीच UPSCची आणि MPSCची सेम पॅटर्ननुसार आता कंडक्ट होणारी परीक्षा म्हणजे राज्यसेवा. तर असा आजचा अभ्यासक्रम आपण या लेक्चरनुसार बघलेला आहोत. असा UPSC आणि MPSCचा दोन्ही सेम पॅटर्ननुसार अभ्यास करता येते, करू शकता. पण जिद्द, चिकाटी, मेहनत यांचा सचोटी करून, योग्यता करून, दोन्ही कॉम्बिनेशन जुळवून आपण जर या क्षेत्रात उतरलो तर या क्षेत्राची पडझड करू शकतो आणि त्याला मोडून घरी नेऊ शकतो. फक्त जिद्द, मेहनत, चिकाटी, सचोटी, सुयोग्यता, नीतिशास्त्र, नीतिमत्ता याला धरून आपण जर 4-5 वर्ष, 3 वर्ष, 1 वर्ष, जो काही वर्षात आपण काढू शकतो, त्या वर्षात या पोस्टला आपण काढू शकतो. तुम्हाला एकच सांगायचं आहे की अभ्यासाच्या या क्षेत्रामध्ये येत असताना अशी मेहनत करा, जिद्द, चिकाटीने मेहनत केल्यावर तुम्हाला हे जो क्षेत्र आहे केव्हाही फळ देणारा असा क्षेत्र आहे. लोकसेवाची संधी या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरमसाठ अशी मिळणार आहे. तर तुम्ही या क्षेत्रात येत असताना केव्हाही लालच या नात्याने येऊ नका, पैसे कमवायचे या नात्याने येऊ नका. कारण की जी आजची पिढी आणि तरुण व्यक्ती गोरगरीब व्यक्तीमधूनच निर्माण होऊन असे अधिकारी होते आणि त्यांनीच गोरगरिबाची नंतर झाल्यावर फुकून परत निघून जाते. याच्यासाठी सर्वांनी या व्हिडिओ बघणाऱ्यांना अशीच एक नम्र विनंती आहे की तुम्ही अधिकारी होत असताना आणि होणार नाही होणार तरी तुम्हाला याच्यातून सर्व काही शिकायला भेटेल. UPSC आणि MPSC सिलेबस आता सेम पॅटर्ननुसार झालेला आहे. याच्यानुसार तुम्हाला जे कोणतेही अधिकारी तुमच्यासमोर उभा असला तर तुम्हाला सगळी माहिती त्याच्याशी रिलेटेड असते. कारण की तुम्ही UPSCची परीक्षाची तयारी करून असता, तुम्ही क्वालिफाय झाले असता तरी तुम्हाला सर्व माहिती या परीक्षा विमुक्त तुम्हाला सर्व माहिती असते. याच्यासाठी UPSC करत असताना सर्वांनी नोंद घ्यावी की UPSC आणि MPSC करत असताना 4-5 वर्ष जो आपला वर्ष द्यायचे आहे ती मेहनत, जिद्द, चिकाटी मोबाईल साईडला ठेवून, पोरीला साईडला ठेवून अशी मेहनत करा की तुम्हाला कोणीही रोखणार नाही, रोखू शकणार नाही. अशी जिद्द मनात ठामपणे रुजवून आपण या क्षेत्रात आली पाहिजे अशीच नम्र विनंती तुम्हाला करतो आणि आजच्या व्हिडिओला समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.